मंगळाला वळवायचं. कुठं? गोविंद गोविंद. मंगळ, पृथ्वीच्या जवळ, तिच्यापासून जवळ असणारा मंगळ. आणि परिघ म्हणजे वेढा. आजच इथनं पालखी होती त्यामुळे मी गावची सगळी वेस तो वेढा बघून आले. किती छान. बघायला मिळत नाही आम्हाला. कुठं बघायला मिळणार या गोष्टी? म्हणजे गावाचं नाव काय झालं? मंगळ. हां, चला बसलात ना सगळे? उड्डाण करायचं. कुठं? मंगळवेढ्याला. आलात? कान्होच्या घरी आलात? बसा सगळे. आईनं हाताला ओढत 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 कान्होला आणलंय. बस म्हणाली, इथं बस आणि गायला सुरुवात कर. ती कान्हो समोर आलेल्या सगळ्यांकडे बघते आणि आपल्या आईकडे बघते. आई, मला भगवंताच्या नामस्मरणाचा छंद लागलाय. अगं मीरेनं सुद्धा, पहिल्या दिवशी तुम्ही चरित्र ऐकलत, त्या मीरेला सुद्धा विचारलं होतं तिनं आईला लहान वयात असताना, आई माझा नवरा कोण ग? आईने सांगितलं होतं लहानच वय होतं, कोण नाही तुझा? कृष्ण तुझा नवरा. आयुष्यभरासाठी कृष्णाचा छंद लावून घेतला की नाही? तसंच ह्या कान्होला या कीर्तनातनं संस्कार होत गेले आणि छंद गोविंदाचा लागला. कशी ती विषयांकडे आसक्त होईल? नाही होणार. छंद लागलाय म्हटल्यानंतर मन छानदिष्ट होत नाही. आणि जरी झालं तरी काल सांगितल्याप्रमाणे भगवंताशी सख्य झालेलं असतं. त्यामुळे भगवंत हात धरतो आणि पुन्हा आपल्याला आपल्या जागेवर आणून बसवतो. सांगतो, हे तुझं काम नाही, तुझं काम हे कर. कान्हो, गायला सुरुवात कर. सगळ्यांच्या भेदक आणि खाणाऱ्या नजरा बघितल्या मात्र तिला वीट येत असे. प्रत्येक वेळी तिनं ती मैफिल सोडावी, उठावं आणि आपल्या खोलीत वरती निघून जावं. आईनं रोज तिला मारावं. रोज मारावं का? कारण कान्हो, अगं आता माझं वय झालं, माझ्याकडं कोणी बघत नाही. थोडं समजून घ्या. कोण होती? वेश्या होती. माझ्याकडं आता कोण बघत नाही, तेव्हा आता तू वयात आलेली आहेस, तुझ्या इतकं सौंदर्य आणि कोणाचं नाही. दासगणू महाराज वर्णन करतात कशी होती ही कान्हो. सुकुमार असे ती छान, सुकुमार असे ती छान, ठेंगणी मूर्ती पाहून पदन ते पडे रतिसती क्रांती, पाहून वदन ते पडे रतिसती भ्रांती. तिला बघितल्यानंतर प्रत्येकाला वाटावं हिचा जीव तयार करण्याआधी शरीर नंतर तयार केलं असेल का? कारण हिच्या शरीरात तो जीव ओतत असताना, जसा एखादा मूर्तिकार उत्तम मूर्ती करत असताना 1000 वेळा विचार करत असतो की नाही, तसं ब्रह्मदेवानं आधी हिचा जीव तयार केला आणि मग शरीराची रचना केली असावी. इतकी सुंदर, इतकी लाघवी असणारी. ओष्ठते ओष्ठते प्रभाळा परी, कुटिल नच शिरी, वक्रशा भ्रुकुटी, वक्रशा भ्रुकुटी, पाहून वदन ते पडे रतिसती भ्रांती, पाहून वदन ते पडे रतिसती भ्रांती. इतकी सुंदर असणारी. आईनं रोज सांगावं, अगं कान्हो, तू आत्ता वयात आहेस म्हणून लोक तुझ्याकडे येतात. तेव्हा मी सांगते ते ऐक. आई, मला हे काही करायचं नाही. अगं हे बघ, तुझा देह तू कोणाला समर्पित करू नकोस, पण तुझा उत्तम गाता गळा आहे. निदान गाण्यानं तरी प्रत्येकाचं मन, आई मला हे देखील जमणार नाही. रोज आईशी भांडावं. पण आई, काय करावं? इतका वर्ष आपल्याकडं जी संपत्ती येत होती ती संपत्ती संपत चालली होती. कारण जसं शरीराचा नाश होतो तसा पैशाचा नाश होतो. कितीही पैसा आला तरी तो आपल्याला पुरेसा होतो का हो? जसा येतो तशा त्याच्या अनेक वाटा ठरलेल्या असतात. तो पैसा संपत चाललाय. अगं
म्हणून कान्होच्या आईनं तिच्या लग्नासाठी सगळ्यांकडे बोलणी करायला सुरुवात केली की निदान हिला कोणाला द्यायचं नाही, कोणाचं व्हायचं नाही, तर निदान लग्न तरी करून टाकूया. म्हणून त्या गावात असणारे अत्यंत श्रीमंत, अत्यंत धनाढ्य असणारे धनिक तिच्याकडे एवढे मोठे थाळे, आपल्या सेवकांचं कसले थाळे होते हो, हिऱ्याचे, माणकाचे, मोत्याचे, प्रत्येकानं ते घेऊन यावेत आणि प्रत्येकानं तिला सांगावं, कान्हो माझी होशील का. अहो लहानशी पोरती, प्रत्येकाला विचारावं. तिनं त्या माणसाकडं बघावं, म्हणावं आजोबा तुमची मी हो, नाही जमणार हो. पदरी निराशा यावी. ज्या आशेनं त्या म्हाताऱ्यानं ती पावलं चढलेली असतात, त्या आशेची निराशा झाल्यानंतर क्रोधात भवती सम्मोहः, त्या क्रोधापायी दाण 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 पावलं उतरावीत. तिची आई म्हणजे श्यामा नायकिणीला वाटेल तसं अद्वा तद्वा बोलावं. आलेली संपत्ती डोळ्यापुढनं नाहीशी होतीये हे आईनं बघावं आणि या सगळ्याचा राग पुन्हा 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 त्या कान्होवर काढावा. ठीक आहे म्हातारा नको, तुला एखादा तरुण आणते, आणि तरुण म्हणून सुद्धा 40 वयाचा पुरुष तिच्या समोर आणावा आणि तिनं म्हणावं, काका अहो माझ्या वयाची तुम्हाला मुलगी आहे ना हो, तुम्हाला शोभतं का हे. हे असले छंद मनाला लावण्यापेक्षा माझ्या पांडुरंगाचा छंद लावा ना. प्रत्येकाला नाही म्हणावं. प्रत्येकाचा राग श्यामा नायकिणीनं आपल्यावर ओढवून घ्यावा आणि म्हणाली, बस काही झालं तरी आता हिच्या गायनाच्या मैफिली भरवायला सुरुवात करावी, याच्याशिवाय खायचं प्यायचं काय. पोटाला मोठी भ्रांत पडायला लागली. म्हणून कान्होला एके दिवशी सांगितलं की आज काही झालं तरी गायचं. याचं कारण या गावात नवीन मामलेदार आलाय, नवीन माणूस आलाय, त्याचं जर मन रिजवायचं असेल तर तुझं गाणं त्याला ऐकवायला हवं. आजही कुठल्या गावात कोणी प्रतिष्ठित माणूस येणार असेल तर त्या गावाचं भूषण काय हे त्याला दाखवलं जातं. तेव्हा त्या कान्होचं गाणं ऐकण्यासाठी भर मैफिल जमली आहे, सगळी वाद्ये लागली आहेत आणि ती कान्हो गायला बसली. प्रत्येकाला वाटत होतं कान्होनी ख्याल गावा, टप्पा गावा, ठुमरी गावी, पण प्रत्येकाच्या मनाच्या टप्प्याच्याही पलीकडं गेलेली भक्तियुक्त अंतःकरण असणारी ही कान्हो पात्रा गायला सुरुवात करते. काय गाते. पतित तू पावना पावना, पतित तू पावना पावना, पतित तू पावना पावना. पतित तू पावना पावना, म्हणविसे नारायणा, म्हणविसे नारायणा, म्हणविसे नारायणा. आईनं डोळे मोठे करावेत. अगं कान्हो काय गातेस कळतंय का. कुठलं तरी ख्याल गा, टप्पा गा, हे काय गाणं तुझं. आईला सांगते, आई इथं माझ्या शेजारी येऊन बस, प्रत्येकाच्या नजरा बघ, मला खाऊ का गिळू अशा नजरेनं प्रत्येक जण आई माझ्याकडे बघतंय. यांचा भाव तरी शुद्ध आहे का गाई. बघ ना का सगळ्यांच्या नजरा. तुला वाटतं तुझ्या सुंदर अशा कोवळ्या पोरीला यांच्या नजरांनी खाऊन टाकावं असं तुला वाटतं का. आई प्रामाणिकपणे उत्तर दे आई. आणि आईच्या मनात सुद्धा खरंच कुठंतरी मातृत्व जागृत होतं आणि कान्हो सांगते आईला, आई बघ याती शुद्ध नाही भाव, याती शुद्ध नाही भाव, याती शुद्ध नाही भाव. यांच्या प्रत्येकाच्या मनातला भाव बघ. कोणाचा तरी भाव शुद्ध वाटतोय का ग. प्रत्येकाला वाटतं क्षणिक सुखाच्यासाठी का होईना एक कान्हो पात्रा माझी व्हावी. प्रत्येकाला वाटतंय आई पण मला हे नाही ग मान्य. माझा देह, माझं मन, माझी काया, काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, अशी माझी जडणघडण आई तूच केलीस ना ग. तेव्हा मला नाही जमणार ग आई. असे उत्तम साथीदार त्या कान्होच्यासाठी सुद्धा होते बरं का. याते शुद्ध नाही भाव, दुष्ट आचरण स्वभाव, दुष्ट आचरण स्वभाव. वा वा.
यात शुद्ध नाही भाव आई बघ, या सगळ्यांचे भाव बघ. माझं ध्येय, माझं धोरण हेच असेल की या सगळ्यांच्या मनातला विकाराचा भाव विचारापर्यंत न्यायचा आणि त्यांना भगवंताची प्राप्ती मला जर नाही घडाली तर त्यांना तरी कुठनं घडेल. पण मी प्रयत्न करत राहणार. का? कारण प्रयत्नांती परमेश्वर. याते शुद्ध नाही भाव दुष्ट आचरण स्वभाव, दुष्ट आचरण स्वभाव, मुखी नाम नाही, मुखी नाम नाही. कान्हो पात्रा राखियाता, कान्हो पात्रा राखियाता, कान्हो पात्रा राखियाता. पतित तू पावना पावना, पतित तू पावना पावना, पतित तू पावना पावना, पतित तू पावना पावना, पतित तू पावना पावना. म्हणविसी नारायणा, म्हणविसी नारायणा, म्हणविसी नारायणा, नारायण नारायण. आणि त्या नारायण 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 सतत नाम ऐकून ऐकून समोर आलेल्यांचे भाव खरोखरच बदलले हो. विषय घेऊन आलेले विरक्त होऊ लागले आणि प्रत्येकाच्या या बदललेल्या नजरा, बदललेले विचार या श्यामा नायकिणीनं बघितले. तिला आनंद व्हावा की दुःख व्हावं मंडळी? जी विषयासक्त झालेली होती तिला या गोष्टीनं दुःखच होऊ लागलं. का? कारण समोर आलेली एवढी संपत्ती, हिरे मोती माणकं सगळं काही आपल्या डोळ्यापुढून नाहीसं होताना दिसत होतं. ज्यांची वृत्ती बदलली, ज्यांच्या मनातनं विषय गेले, ज्यांना कान्हो पात्रेचं शुद्ध अंतःकरणाचं गायन मनाला भावलं, त्यांनी खरोखर पावती म्हणून तिच्यासाठी, तिच्या पोटापाण्यासाठी 4 पैसे तिथं ठेवले मंडळी. हात जोडले, आमच्या मनातला राम जागृत केलास पोरी असं म्हणून निघाले. पण श्यामा नायकिणीसाठी जणू काही हा धोका होता. कारण असा प्रत्येकाच्या मनातला राम जागृत व्हायला लागला तर कसं व्हायचं हो? विचार करू लागली आणि ठरवलं की ह्या कान्होचं लग्न कुठल्या तरी मोठ्या माणसाशी, धनिकाशी लावून द्यायचं. त्या प्रयत्नात ती होतीच, पण तिच्या कानावर अशी बातमी आली की विजापूरचा बादशहा अशा सुंदर स्त्रियांचा शौकीन आहे, त्याच्याकडं पत्र पोचवूया. म्हणून जो गावात नवीन अंमल बजावणारा जो आला होता शासक, त्याच्यापर्यंत बातमी सांगितली. त्याला सांगितलं की कान्होपात्रा बादशहाची होईल, तुम्ही कान्होचं वर्णन त्या बादशहापर्यंत पोचवा. आता त्याच्यात ह्याचा स्वार्थ होता. ज्या एकाच गावावर तो राज्य करत होता, जर बादशहाला आपण इतकी सुंदर भेट दिली तर अनेक गावं आपलीच होतील. या स्वार्थापोटी त्यानं कान्होचं उत्तम वर्णन केलं आणि बादशहापर्यंत पोहोचवलं. बादशहाने देखील निरोप पाठवला की मी सगळ्या सैन्यासह घेऊन येतो, सगळी बोलणी वगैरे मी करतो, मी तिला घेऊन येतो इथं. कुठं? विजापुरात. कान्होच्या कानापर्यंत ही बातमी पोहोचली आणि ती विरोध करायला लागली, आई मला हे जमणार नाही. आईच्या लक्षात आलं की ही बादशहाला वश होणार नाही. म्हटल्यानंतर आईनं काय करावं? तिला बंद करून ठेवलं घरात, कारण पोर पळून जाईल अशी भीती वाटू लागली. कोणाकडं जाणार? माझे माहेर
पांडुरंगाकडे जाणार. तिच्या मनाला छंद लागलाय त्या गोविंदाचा, ती तिथं जाणार. आईला खात्री होती म्हणून दार लावून घेतलं, कुलूप घातलं. अन्न पाणी द्यायला बंद केलं, द्यायचं नाही. उपाशी राहिली म्हणजे जरा डोकं ठिकाणावर येईल. आणि आई आपला व्यवहार करण्यासाठी लोकांच्या दारोदार फिरू लागली. का? कारण पोटातली भूक सगळं काही माणसाला करायला भाग पाडते. आणि संध्याकाळची वेळ, ती कान्हो भगवंताचं नामस्मरण करत बसलीये. तिला बरंच होतं, बरं झालं. लोक नाहीत, लोकांची गर्दी नाही, लोकांच्या त्या भेदक नजरा नाही. मी आणि माझा पांडुरंग एकांतात सुंदर भजन चाललंय. आणि कानावर शब्द ऐकू यायला लागले, मृदुंगाचा आवाज यायला लागला, टाळांचा आवाज यायला लागला. का? खालून वारी चालली होती. जय जय राम कृष्ण हरी हरी, जय जय राम कृष्ण हरी म्हणा. सगळेजण वारीला जाऊन येऊया या निमित्तानं, नाही का? जय जय राम कृष्ण हरी. एवढा बारीक आवाज कान्होपर्यंत कसा पोचणार सांगा बरं? तिनं बिचाऱ्यानं किती दिवस अन्न पाणी खाल्लेलं नाही. तिच्यात जरा ताकद यायला पाहिजे, स्फुरण यायला पाहिजे. छान मोठ्या आवाजात म्हणा, कृष्ण हरी हरी, जय जय राम कृष्ण हरी. आणि कान्होच्या कानावर हा आवाज गेला बरं का. कानावर आवाज गेला आणि तिनं आपल्या गवाक्षातनं खिडकीतनं खाली बघितलं. चालू ठेवा, भजन चालू होतं. कृष्ण हरी हरी, जय जय राम कृष्ण हरी. तिनं बघितलं खिडकीतनं खाली, काय चाललंय? वारकरी दंग गुंग होऊन भजन करतायत, टाळ वाजवतायत. कोणी फुगडी घालतंय, कोणी तुळशी वृंदावन डोक्यावर घेतलंय, कोणी मृदुंग हातात घेतलाय, कोणी वीणा घेतलीये, कोणी टाळ वाजवतंय. सुंदर दृश्य बघितलं, खात्री पटली की ही वारी पंढरीला चाललीये. त्या मंगळवेढ्यापासनं 5 कोसावर असणार आहे पंढरपूर. ती म्हणाली, कोसो दूर वाटणारं मला पंढरपूर. आता हे आहेत ना सोबतीला, मला ह्यांच्याबरोबर जाता येईल. मनात विचार केला, पण आता ह्यांना बोलवायचं कसं? सगळेजण भजनात दंगगुंग झालेत, कारण मोठ्यांनी भजन करत होते, हातांनी टाळ्या वाजवत होते. हरे जय जय राम कृष्ण हरी हरे, जय जय राम. आणि कान्होनं हाक मारायला सुरुवात केली, ओ काका, ओ दादा, अहो इथं वर बघा. अहो इतके दंगगुंग झालेले, त्यांना सुद्धा मनाला छंद लागला होता. पण कोणीतरी सारखंच हाक मारतंय म्हटल्यानंतर एकाची नजर वर गेली. हा पोरी बोल, काका वरती येता का जरा? माहीत नव्हतं वाडा कोणाचा आहे, आपण कुठल्या पायऱ्या चढतोय, कल्पना नव्हती. पण वारी बघायला आलेल्या गावकऱ्यांपैकी सांगितलं, अहो थांबा, श्यामा नायकिणीचा वाडा तो, तिथं जाऊ नका. नाही हो, ती पोर बोलावते वरनं, हा का मारतीये? नक्कीच तिचं काहीतरी काम असेल, कुठल्या तरी अडचणीत असेल. ते वारकरी काका वर आले. खाली भजन चालू आहे, कोणी थांबलं नव्हतं, सगळेजण भजन करत होते. हरे जय जय राम कृष्ण हरी. लक्षात घ्या, मनुष्याकडे मल्टीटास्किंग असतं, एका वेळी तो अनेक कामं करू शकतो. त्यामुळे तुम्ही असं विचार करू नका, बाई मी भजन करत बसले, मी ऐकू कधी तुझं. तुम्ही एका कानानं ऐकू शकता, एका कानानं म्हणू शकता ना. जय जय राम कृष्ण हरी हरी, जय जय राम. आणि इथं वरती ते काका म्हणतात, अगं पोरी तू ह्याच खोलीत आहेस का? हो काका मी ह्याच खोलीत आहे. बघा तिथं कोनाड्यात चावी ठेवली असेल, मला माहितीये माझ्या आईनं भलं मोठं कुलूप लावलं असणार, तेवढी जरा चावी काढता का? मला बाहेर यायचंय. अगं तुला बाहेर कशाला यायचंय? तुला तुझ्या आईने बंद का करून ठेवलं? काय सांगू, मला माझ्या पांडुरंगाकडे जायचंय आणि माझ्या आईचं त्याला नकार आहे. सगळी कथा नंतर सांगीन, किंवा नारायणगावला जाऊन विचारा, आता लोकांना माहीत झालंय. काकांनी कुलूप उघडलं. संपूर्ण नखशिखांत नटलेल्या त्या कान्होला बघितलं.
तू अशी नटून थटून येणार पांडुरंगाकडं? का चालत नाही का पांडुरंगाला? कारण कधी साधे कपडे घालूनच माहीत नाही, कायम आई नटवायचीच. का? कारण समोरच्याला भूल पडावी आणि त्या भुलीपायी सगळी संपत्ती आपल्यावर प्रदान व्हावी म्हणून कायम नटवून तटवून ठेवलेलं या पोरीला. पोरी, साधे कपडे घालशील का ग? हो म्हणाली, काय हरकत आहे म्हणून साधी साडी नेसली आणि काकांबरोबर खाली आली. पुन्हा कुलूप मात्र घातलं, तेवढी हुशार होती. आणि त्या वारीत आली आणि वारीत सगळ्यांबरोबर समाविष्ट झाली. मोठ्या मोठ्यानं गजर करू लागली. एवढ्या सगळ्या 100-150 लोकांच्या वारकऱ्यांमध्ये ती कान्होपात्र कुठं दिसेनाशीच झाली. राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी म्हणा. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम. जय जय राम कृष्ण हरी. चला लवकर लवकर जायचंय. कुठं जायचंय? पंढरीला जायचंय. ती कान्हो प्रत्येकाला सांगते, जरा लवकर लवकर करा, पटपट म्हणा, पंढरीला जायचंय. माझ्या आईच्या लक्षात आलं मी घरातून पळून गेलीये तर मला पांडुरंगापर्यंत पोहोचता येणार नाही, तेव्हा पटपट चला म्हणून पटपट म्हणायला सुरुवात केली. कसं? हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. पंढरपूरपर्यंत सगळे पोचवलं तुम्ही. पेट्रोल लागलं का? डिझेल लागलं का? ठाईचं बैसोनी आवडी अनंत आळवावा. आळवायचंय ओ फक्त त्याला, बाकी काही करायचं नाही. मी तुझा आहे एवढंच म्हणा. आम्ही विदेशी सण मोठ्या थाटामाटात साजरे करतो मंडळी. 14 फेब्रुवारीला एक मोठा दिवस असतो सणाचा. त्या एवढ्या मोठ्या सणाच्या प्रित्यर्थ एक गुलाबाचं फूल रामाला, पांडुरंगाला, गणपतीला अर्पण करा आणि सांगा, माझं तुझ्यावर प्रेम आहे देवा, तू माझा आहेस आणि मी तुझा आहे. करा तरी ह्या वर्षी करा. मैत्रिणीला मित्राला फूल द्यायला माझा नकार नाही. पुंडलिक वरदा. फुलासारखा कोमल असा देह त्या पंढरीच्या पांडुरंगाकडे समर्पित करण्यासाठी कान्हो आपलं घरदार, घरी चालून येणारी संपत्ती सगळ्याचा त्याग केला का? गोविंद गोविंद मना लागलिया छंद. कान्होपात्रा घरातून निघून गेली हे समजलं. आईला पक्क ठाऊक होतं की जाऊन जाणार कुठं? पंढरीच्या पांडुरंगाशिवाय तिला आहेच कोण? जो अंमलदार होता त्या अंमलदाराला सांगितलं, कान्होपात्रा आता पांडुरंगाकडे गेली आहे, आता तिथून तिला परत आणणं सोपं नाही, तेव्हा बादशहाला पत्र पाठवा. ज्या दिवशी इथे येणार होतात कान्होला घेण्यासाठी त्या दिवशी पंढरीच्या पांडुरंगाकडंच या. भगवंत सुद्धा कसा असतो बघा. कोणाला माझ्या दारात आणायचं ही भगवंताची योजना असते, लीला असते. ती आम्हाला समजत नाही हो, कारण आमचं मन आनंदलेलं नसतं. कान्होपात्रेनं ठरवलं भगवंताकडं इथंच राहायचं. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटेवरी ठेवून या. तुलसी हार गळा कासे पितांबर. सुंदर लोभसवाण मनोहारी असं त्याचं दृश्य डोळ्यात साठवून ठेवावं. तिथंच गरुड खांबाला मिठी मारून भगवंताचे गोडवे गावेत. रोज देवळाची स्वच्छता करावी, रोज त्या देवळाला प्रदक्षिणा घालाव्यात. हाच तिचा नित्यनेम ठरला होता. कारण त्या बादशहाची होण्यापेक्षा, यवनाची होण्यापेक्षा भगवंता मी तुझी झालेली कधीही उत्तम. आणि एके दिवशी प्रदक्षिणा घालत असताना तिला लक्षात आलं की अनेक लोकांना घेऊन एक कोणीतरी मोठा राजा इथं आलेला आहे. आणि तिच्या लक्षात आलं हा दुसरा तिसरा कोणी नसून बादशहा आहे.
अंमलदार दिसला, आपली आई दिसली, आपल्या आईला बांधून ठेवलेलं दिसलं आणि लक्षात आलं की आपल्याला आता भरीस पाडणार, आपला नाईलाज होणार. एकदा वाटलं की असंच पळत जावं आणि पांडुरंगाला सांगावं, भगवंता आताच हा देह संपव, नाहीतर हे डोकं त्याच्या पायावर फोडावं आणि हा देह संपवून टाकावा. या देहासाठी एवढं सैन्य घेऊन यायची एवढ्या मोठ्या बादशाहाला काही गरज होती का? पण तरी तो आला. कान्होपात्रेला ओळखण्यासाठी वेगळी खुणेची गरज नव्हती. इतकी सुंदर दिसणारी ती कान्होपात्रा त्या बादशहानं अंबारीसह हत्तीवर बसलेला त्यानं ओळखलं. तो खाली उतरला, स्वतःची पायरी उतरला, विसरला का? विषयासक्त झालेला. पायरी उतरून आला, त्या वाळवंटात त्या एवढ्याशा 13-14 वर्षाच्या कान्होसमोर उभा राहिला नाही, बसला. गुडघे वाळूत रोवले आणि नमाज पढण्यासाठी हात जसे ओंजळ करतात तशी हाताची ओंजळ केली. आणि हा बादशाह सांगतोय काय? बादशाह म्हणतोय, दिल जानी मेरी, दिल जानी मेरी, कान्हो तू ही है खुदा, दिल जानी मेरी. त्या काळचं प्रेमगीत बरं का, किती सुंदर आहे बघा. दिल जानी मेरी, कान्हो तू ही है खुदा, दिल जानी मेरी. कान्हो, अगं इतकी दिसायला सुंदर आहेस, खुदा बिदा सगळा जाऊ देत, माझ्यासाठी माझा खुदा तूच आहेस. तिनं आवासून बघावं, बाबा माझ्या एवढी नातवंड आहेत ह्या बादशहाला आणि मी ह्याच्यासाठी खुदा. दिल लगा है तुझ पर मेरा, मैं बनूंगा गुलाम तेरा, दिल लगा है. तिनं म्हणावं, असं क्षणात बघून का कुणाचं दिल कोणावर लागतं का? काय बोलताय हे? अहो आजोबा, तुम्हाला शोभेल अशी तरी भाषा वापरा. आजोबा काही हरकत नाही, थोड्या दिवसांनी तुझी ही भाषा बदलेल, मी तुला आमची भाषा शिकवीन. कान्हो, माझं दिल, माझं मन तुझ्यावर बसलंय, एवढंच कशाला, मैं बनूंगा गुलाम तेरा. सम्राट चक्रवर्ती असणारा तो राजा, ज्याच्या हातात सगळी सत्ता आहे, त्यानं त्या कान्होचं गुलाम व्हावं. कशासाठी? फक्त तिच्या रुपड्याला भुलून का हो? दिल लगा है मुझे पर तेरा, मैं बनूंगा गुलाम तेरा, चलिए बिदर को मत कर देरा, दिल जानी मेरी, दिल जानी मेरी, कान्हो तू ही है खुदा, दिल जानी मेरी. प्रेमगीत संपत नसतं, संपावं लागतं. तिला लक्षात आलं, उतावळा झालेला हा बादशाह. नाही म्हणायची सोय नाही, कारण आईला बंद करून ठेवलंय, आईला पकडून ठेवलंय. भरीस पाडणार की माझी झाली नाहीस तर आईला नको नको देवा, भगवंता नको देवराया, अंत असा पाहू प्राण हा सर्वथा. भगवंता त्या बादशहाला गोड बोलून एकच विनंती केली, मी तुमची होईन, मी होईन, पण माझी एकच अट आहे, एकच अट आहे, तेवढी पूर्ण कराल का? काय आनंद झाला होईन म्हटल्यानंतर. होकार मिळाल्यावर इतका आनंद झाला, काय हवंय ते बोल, काय हवंय ते सांग. आणि त्या कान्होनं सांगावं, मी एकदा माझ्या पांडुरंगाला भेटून येते, एकदा, फक्त एकदा, एकदा, एक बार जाना है, जल्दी जाओ, जल्दी वापस आना, मैं यही बैठ कर तुम्हारा इंतजार कर रहा हूं, जल्दी आना. वाट बघतोय. आणि कान्हो धावत धावत जीवाच्या आकांतानं पांडुरंगाजवळ आली, पांडुरंगाजवळ आली, पांडुरंगाचं रूप बघितलं
आणि इतके दिवस ज्या पांडुरंगाविषयी प्रेम करुणा वाटत होती त्याच पांडुरंगाविषयी आज राग येतोय का? कारण पांडुरंगाशी सख्य केलं होतं तो आणि मी कोणी वेगळा नाहीये. भगवंता, हाच दिवस दाखवण्यासाठी इतके दिवस जिवंत ठेवलंस का रे? मला असं वाटलं जेव्हा वारीतली सगळी लोक माझ्या घरावरनं जात होती, कोणी आमच्या वाड्यावरनं जात नाही, लोकांना माहिती आहे नायकिणीचा वाडा, तिथनं कोणी वारी नेईल का, पण त्या दिवशी तू वारी पाठवलीस आणि मला इथं येण्याला भाग पाडलंस. भगवंता, पांडुरंगा, हे कशासाठी केलंस? मग आजचा दिवस दाखवण्यासाठी का? हा जखड म्हातारा असणारा हा विजापूरचा बादशाह याची मी हो? भगवंता, कधीच मला या देहाविषयी मोह नव्हता, ममता नव्हती, प्रेम नव्हता. मला केवळ 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 छंद तुझाच लागलेला. भगवंता, अशी माझी कसली परीक्षा बघतोस? कसली माझी परीक्षा बघतोस? भगवंता, पांडुरंगा, तू माझा सखा आहेस, तुला एकच सांगते. काय काय सांगतेस? पांडुरंगा ऐकतोय. भगवंता, हे तुझे चरण आहेत की नाही, त्याच्यावर हे डोकं आपटते आणि माझा देह पूर्णपणे नाहीसा करते. हा देह मला नकोय, कारण ज्या देहावर भुलून सगळी लोक माझ्याकडे येत होती, अहो क्षणाचा संसार करण्यासाठी, क्षणाचा प्रपंच करण्यासाठी, सगळ्या आयुष्याची पुंजी माझ्यासाठी द्यायला तयार होते, पण हा क्षणाचा प्रपंच करण्यासाठी भगवंत आपल्याला जन्माला घालतो याची कोणाला जाणीवच नाही आहे रे पांडुरंगा. तेव्हा काय? म्हणून कान्होपात्रा गायला सुरुवात करते. वैकुंठीच्या राया गा, वैकुंठीच्या राया, वैकुंठीच्या राया गा, वैकुंठीच्या राया, वैकुंठीच्या राया गा, वैकुंठीच्या राया, वैकुंठीच्या राया गा, वैकुंठीच्या. भगवंता, याचसाठी केला अट्टहास, शेवटचा दिस गोड भावा. भगवंता, आता हे मस्तक तुझ्या चरणाशी आपटते आणि म्हणून तिनं आपलं डोकं त्याच्या चरणाशी आपटायला सुरुवात केली. पण भगवंत येतो, तो असं होऊ देईल का? नाही. कान्होपात्रेनं आपलं डोकं आपटण्याआधीच पांडुरंगानं तिचा हात ठेवला आणि त्या कान्होपात्रेचा प्राण आपल्या हृदयात विराजमान करून घेतला. वैकुंठीच्या राया गा, वैकुंठीच्या राया गा, वैकुंठीच्या राया, पुंडलिक वरदा, पुंडलिक वरदा, वरदा भगवंता, तू सगळ्यांचा पाठी राखायस मला माहित आहे. मला तुझ्यामध्ये समाविष्ट करून घेतलंस, पण ह्या लोकांची बुद्धी बदल रे भगवंता, सगळ्यांची बुद्धी बदल. आणि काय कर? पुंडलिक वरदा, रखुमाईच्या कांता का, रखुमाईच्या कांता. सगळ्यांना तुझ्या नामस्मरणाचा छंद लागू देत भगवंता. आणि इकडे बाहेर सगळेजण वाट बघतायत, एवढा वेळ झाला, ही कान्होपात्रा येत का नाहीये? ती भगवंताला विनवणी करते, भगवंताला सांगतेय, तू आणि मी एकच होत. ज्याप्रमाणे ज्योतीत ज्योत मिसळली जाते, हा देह जीवात आणि जीव शिवात एकत्रूप होतो, त्याचप्रमाणे भगवंत मी तुझ्यात समाविष्ट झाले. नवे नवे तू मला समाविष्ट करून घेतलंस. रखुमाईच्या कांता, कान्होपात्रा राखे आता, कान्होपात्रा राखे आता, कान्होपात्रा राखे आता, कान्होपात्रा राखे आता. वैकुंठीच्या राया गा, वैकुंठीच्या राया, विठ्ठल 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 विठ्ठल
अचानक सोसाट्याचा वारा सुरू झाला. अहो हा देह शिवाशी एकरूप होणार म्हटल्यानंतर साधं सुद्धा काही होईल का? एक भक्त जेव्हा भगवंताला प्रिय होतो, जेव्हा भगवंत भक्तासाठी धावून येतो, तेव्हा निसर्ग सुद्धा रौद्र रूप धारण करतो. देवळातल्या घंटा अचानक वाजू लागल्या. सगळीकडे सोसाट्याचा वारा सुरू झाला. त्या वाळवंटाकडची सगळी धूळ सगळ्यांमध्ये उडू लागली. कोणाला काहीच समजेना. विठ्ठल 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 विठ्ठला कान्होपात्रा भगवंताच्या भक्तीला पात्र झाली. आणि इकडे बघितला, पण बादशाला सांगणार कोण? कोणाची हिंमत होती? सांगितलं तर तिथंच शीर धडापेक्षा वेगळं केलं असतं. कसं सांगावं? ते सैनिक आले आणि त्यांनी सांगितलं, खाविन आप ही जाके देख लो, आप ही देख लो. पांडुरंगाच्या देवळात कसं जाणार? पण कान्होपात्रा हवी आहे. का? तिचं शरीर हवं आहे, तिचं मन भगवंताला कधीच तिनं समर्पित केलं होतं. पण शरीर रूपानं असलेली, विषयासक्त असलेली ही बादशहाची वृत्ती बाहेरूनच त्या पांडुरंगाकडे बघितलं आणि बघता क्षणी त्याचा सगळा काम नाहीसा झाला. मंडळी, विठू तेरी सूरत सबसे न्यारी असा त्या विजापूरच्या बादशहानं पांडुरंगाचं वर्णन केलं. तुझी सूरत सगळ्यापेक्षा न्यारी आहे, वेगळी आहे. त्या पांडुरंगाला बघितलं आणि मनातला भावच विसरला, निघून गेला. काय झालं? पण भक्तीनं जाणवून दिलं, त्या कान्होच्या भक्तीनं जाणवून दिलं, वयाच्या मर्यादा पलीकडं जाऊन, आपलं वय काय, आपले विचार काय यांची सांगड याही पलीकडं जाऊन केवळ हा देह, त्या देहाची धाव ही भगवंताच्या चरणापर्यंतच आहे. कितीही विषय या शरीराला सजवण्यासाठी, नटवण्यासाठी वाया घालवले तरी नाही क्षणाचा भरवसा, केव्हा पडेल वयसा अशी आमच्या शरीराची गत आहे. तेव्हा मनाला कोणाचा छंद लावावा? गोविंदा 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 गोविंदा. तत्पूर्वी नेहमीचंच आमच्या कीर्तनकारांचं आवडीचं काम, कारण तुमच्या सगळ्यांच्या ऋणात राहायला आम्हाला कायमच आवडतं. अवचट काकांचा मागच्याही वर्षी फोन आला. काही शारीरिक कारणांमुळे इथं येऊ शकले नव्हते, पण याही वर्षी आवर्जून फोन केला आणि त्या शब्दाचा मान ठेवून इथेवर आले. अनेक परीक्षा घेतल्या जातात. अनेक जणांचा प्रश्न असतो, की एवढ्या तान्ह्या पोराला घेऊन काय गरज पडली कीर्तनाची? पण मनाला छंद लागलाय की नाही मंडळी, तो सुटत नाही. अनेक जण म्हणतात हे व्यसन लागलंय. हो, अभिमानानं सांगावं असं वाटतं की ही झांज जी हातात घेतली आहे ती झांज अविरत हातातच राहावी, हे व्यसन मनाला लागलंय. आणि मग एकदा का भगवंताच्या नामस्मरणाचं व्यसन जडलं ना की आपोआप बाकीचे सगळे आपले मदतगार होतात. तेव्हा त्यांच्या शब्दाचा मान ठेवून इथंवर आले. काकूंनी उत्तम अशी सोय केली, नाही तर कुठल्याही प्रकारचं आयोजकांना टेन्शन असतं, भाई एवढ्या तान्ह्या बाळाला घेऊन येणार, कशी राहणार, काय झालं, काही कमी पडलं. उत्तम अशी सोय, उत्तम हाच शब्द योग्य, सोय काकूंनी केली. मुलीसारखं वागवलं, मुलीसारखी राहिले. उत्तम असे दोन्ही साथीदार. पंडित दादा अनेक वर्षापूर्वी, 7-8 वर्षापूर्वी त्यांची साथ लाभली होती. हा योग जुळला म्हणून पुन्हा इथं साथीला उपलब्ध झाले. हे कुंभार दादा जे घडवतात, अक्षरशः जिला गाण्याची सा ग ध काही येत नाही, पण तिला उत्तम गायला लावलं, तेव्हा श्रेय त्यांना जातं. आणि तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, उत्तम असे ऐकणारे श्रोतृवर्ग, उत्तम ऐकलत.
हे माईकवाले दादा अतिशय सुंदर प्रकारे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला. नाहीतर कीर्तन सुरू झालंय हा मी लावलं आणि मी गेलो. कालच्या आजच्या वागण्यात त्यांच्या अजिबात असं झालं नाही. बाबा नामस्मरण घे म्हटल्यानंतर खरंच चप्पल काढून हातातनं नामस्मरण घेतलं. हा कीर्तनाचा महिमा असतो. दादा जोगळेकर दादा बरोबर, ज्यांनी हे सगळं प्रक्षेपण जे घरात बसलेत त्यांच्यापर्यंत पोचवण्याचं कार्य केलं. जे 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 कोणी या सगळ्या संघामध्ये समाविष्ट असतील त्या सगळ्यांचे इथं उभं राहून आभार मानते आणि एकच मागणं भगवंताकडं मागते माझ्यासाठी. चालेल ना? द्याल ना? हो म्हणावं. हां, मुलीला काही मागितलं की देता ना, तसंच मुलगीच आहे मी. अहंकाराचा वारा न लागो मजला एवढी एकच पावती मला द्या, कारण आयुष्यभर एवढा एकच भागवत धर्माचा प्रचार करायचा आहे. तेवढा हा आशीर्वाद द्या. झालेली कीर्तन सेवा रामाचरणी अर्पण करते. गोविंदा 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 मना लागली या छंद, मना लागली या छंद. गोविंदा 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 गोविंदा. काल मी तुम्हाला सांगितलं परमेश्वर सगळ्यासाठी साक्ष असतो. काकू माझी 2 दिवस अवस्था बघतात, मला घरी बोलता सुद्धा येत नाही, पण इथं उभं राहिल्यानंतर बोलविता धनी तो भगवंत असतो. तेव्हा ज्या पद्धतीनं कीर्तन सेवा माझ्याकडनं झाली असेल ती तुम्ही सगळ्यांनी गोड मानून घ्यावी एवढी एकच विनंती करते. दरवर्षी कोणाचंही कीर्तन ठेवा, हरी जागर करा एवढी एकच विनंती करते. मला बोलवलं, माझ्यासारख्या अनेकांना बोलवलं, जे भागवत धर्माचा प्रचार करणारे त्यांच्या पाठीवर तुमची कौतुकाची थाप कायम ठेवा अशी एक मदत आश्वासकपूर्वक तुमच्याकडे मागते. झालेली कीर्तन सेवा रामराया चरणी अर्पण करते. श्रीराम.